तिला मांडा दोन भुईरी किंवा लक्ष्मण ही पसंतवाली आपली गाडी तिचं महत्व आयुर्वेदात सुद्धा अनन्य साधारण सामान्य म्हणून मानतो. तिसरी पांढरी जास्त महिलांचे सारे आजार महिन्यात येणारे पांढऱ्या जास्वंदीचं फूल तुपात करून आणलं तर महिन्याचेच होणारे त्रास त्वरित सांगतात. कुठेही डॉक्टरकडे जाऊन वेगळी ही पांढरी जास्त. चार पांढरी कढे. पांढऱ्या कढेचं एवढं महत्व आहे त्याचे खूप आयुर्वेद ग्रंथ पानच होणार नाही तेवढे. ज्यांना त्वचेचे आजार आहे ओढ आहे त्यांनी गोमूत्र काही देशी गाई त्याचं मूळ किंवा काळी घासून तो जर लगातार काळी 50 त्या तोडावर पोट 100% बरा होतो आणि त्वचेच्या आजारातून त्याची एवढं सामान पांढऱ्या. शेवटचं पाचवं पाणी ठेवून आमच्या भगिनींनी 4-5 कुंड्या जर तोडून लावून त्यांना पाणी घालून फक्त नमस्कार केला. डोक्यावरचं कर्ज खाली आणि त्या वनस्पत्यांचा तुम्हाला आशीर्वाद केले आणि आर्थिक चणचण कधीही त्या सोप्या बाबी आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं त्याची लागवड करणं नव्हे इतरांना सांगणं. ज्ञान हे केल्यानं वाढतं ठेवल्यानं कमी. म्हणून आपल्याला किती बोललं तेवढं थोडंच आहे. परंतु जेवढ्या डोळ्याला दिसणाऱ्या वनस्पत्या आहेत त्या सर्व उपयोगी आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मवे तात्काळ या उक्तीप्रमाणे शंकराचार्यांनी ही उक्ती वापरलेली म्हणून या उक्तीप्रमाणे शेती ही सर्वांची आईच आहे. कामं घेऊन आली की आपल्याला सतत काम सांगत असते संशोधन करायला लागते. पण तुम्ही एक शेतीचे संशोधक आहात आणि या संशोधनातून माती तिथे पाहणार पाणी परीक्षण पाणी हे तुझे पुढे येणार आहे. शेतीला कोणतं पाणी भरू नये कोणतं भरावं. क्षारयुक्त जमिनी दुरुस्त करायची असतील तर त्यासाठी नेमकं काय करावं. गेल्या 70 वर्षात